नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज परत एक अतिशय वेगळी गोष्ट घेऊन मी येणार आहे. आता डिसेंबरचा महिना, मग जानेवारी येईल आणि मग दान द्यायचं, संक्रांतीचा सण येईल. अशा वेळेला तुमच्यासमोर एक पर्याय कोणता असेल तो मी घेऊन येते. याच वेळेला आणखीनही एक लक्षात ठेवूया की संकट तर प्रत्येकावर येतात. तो कोण चुकलाय त्याच्यातून? अगदी कृष्ण आणि राम, शंकर, विष्णू कोणीच सुटलं नाही, नाही का? मग आपण तर साधी मरते माणसं. मात्र यावेळेला आपण कसे सामोरे जातो ना, त्यावर आपलं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. अशाच प्रकारची एक गोष्ट चितोडची, राजस्थान. तिकडे आपण जाऊया. त्यापूर्वी बघूया एक छोटीशी झलक आणि मग वळूया मूळ गोष्टीकडे. नमस्कार. 1534मध्ये चित्तोडगडच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. राणा सांगा यांच्या अकस्मात मृत्यूनंतर छोटा मुलगा विक्रमादित्य याला गादीवर बसवून राणी कर्णावतीनं गादी स्वीकारली. गुजरातचा सुलतान याला वाटलं की हीच योग्य वेळ आहे कर्णावती आणि त्याचबरोबर चित्तोडगड जिंकण्याची. पण कर्णावती हुशार होती, चतुर होती, राजपुतानी होती. तिने बाबराला चिठ्ठी पाठवली, राखी पाठवली आणि मदतीची याचना केली. पण शेवटी बाबर काय किंवा गुजरातचा सुलतान काय, दोन्ही एकच. आता अनेक महिने लोटले होते आणि हार अटळ होती. अशावेळी गडावरचे सर्व एकत्र आले. त्यांनी निर्णय घेतला. कर्णावती, लहान मुली, म्हाताऱ्या स्त्रिया आणि 13,000 स्त्रिया या जोहाराला सिद्ध झाल्या. जोहार कुंड याची साक्ष देतात. मात्र राणी जवाहरबाई वेगळी होती. ती म्हणाली, मरायचं तर मरायचं, पण मरता मरता मरेन. ती आणि तरुण स्त्रिया एकत्र झाल्या. सारी शस्त्र गोळा केली गेली. सराव सुरू झाला. गेट उघडलं गेलं आणि आत शिरणाऱ्या सुलतानाच्या फौजेला या सर्व स्त्रियांनी आणि अर्थातच उरल्या सुरल्या पुरुषांनी चांगलाच धडा शिकवला. रक्ताचा सडा पाडला. आणखी मांसाचा चिखल झाला. त्या मारत होत्या जणू काही दुर्गादेवी भासत होत्या. असं करता करता त्यांनाही शेवटी वीरमरण आलं. मात्र त्यांनी वीरमरण पत्करलं, पण कोणाला शरण जाणं हे पसंत केलं नाही. राजपूत आणि चित्तोडगडच्या इतिहासात भर घातली. मरूनही त्या अमर झाल्या आणि नव्या पिढीला एक आदर्श देऊन गेल्या. असा हा चित्तोड. ही गोष्ट आहे चित्तोडच्या संदर्भात राणा सांगा त्याच्या 3 राण्या रूपकुंवर, कर्णावती आणि जवाहरबाई यांच्याशी. अर्थातच चित्तोड म्हटलं की भारताचा अभिमान, संस्कृती, कला आणि संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय भक्कम असा किल्ला. जसं महाराष्ट्राची शान शिवाजी महाराजांचे गड, तसं राजपुतानाची शान अनेक गड आणि त्याच्यातला गडातला गड राजा म्हणजे हा चित्तोडगड. त्यावेळेला राणा सांगा महापराक्रमी राजा हा राज्य करत होता. त्यावेळची ही गोष्ट. 1500च्या नंतरचा हा काळ. राणा सांगा अत्यंत पराक्रमी होता. मात्र एका युद्धात त्याचा पराभव झाला आणि मग त्यांनी शपथ घेतली की मी परत चित्तोडला जाणार नाही जोपर्यंत चित्तोड जिंकणार नाही. अर्थातच त्याचा त्यावेळेला फिरत असताना कोणीतरी खून केला. ही जी गोष्ट आहे ती जशी राणा सांगाची आहे तशा त्याच्या 3 राण्या, एक होती रूपकुंवर, एक होती कर्णावती आणि एक होती जवाहरबाई त्यांची. राणा सांगा जेव्हा मृत्यू पावला, अकाली मृत्यू पावला, तेव्हा त्याचा मुलगा विक्रमादित्य हा वयाने छोटा होता. व त्याची पत्नी कर्णावती हिने त्याला गादीवर बसवलं आणि सगळा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्यावेळच्या राण्या आत्तासारख्या तुम्ही कदाचित शाळा नसतील पण शिकल्या नव्हत्या असं म्हणता येणार नाही. त्याला सगळं युद्ध कौशल्य, नीती, पत्रव्यवहार, लहान सहान खुब्या, प्रजेशी कसं वागावं, नीती कशी असावी, सगळ्या गोष्टी शिकवलेल्या असायच्या. तिने कारभार हातात घेतला. अर्थातच यावेळेला राजा विक्रमादित्य लहान आहे आणि कर्णावती ही काय शेवटी स्त्री आहे ना, आणि दुसरं म्हणजे अत्यंत रूपवती अशी ही राणी. अर्थातच गुजरातचा जो त्यावेळेचा नवाब होता त्याला मोह सुटला, लोभ सुटला 2 गोष्टींचा. एक, चित्तोड जिंकून घ्यायचं आणि कर्णावतीला आपल्या ताब्यात घ्यायचं. अर्थातच त्याप्रमाणे त्यांनी 2दा हल्ले केले. 1532, 1534. 1532मध्ये मोठी हार घेऊन त्याला परत जावं लागलं. 1534मध्ये तो पुन्हा चालून आला. यावेळेला येताना त्यांनी तोफखाना, घोडदळ आणलं होतं, पायदळ होतं. त्याच्याशिवाय प्रचंड तयारीने प्रचंड सेना घेऊन तो आलेला होता. कर्णावती आणि बाकी सगळी लोक आत किल्ल्यात होती. तोपर्यंत त्यांची संख्या, कारण राजा नाही आहे आणि हा विक्रमादित्य थोडा विचित्र होता स्वभावाने, तेव्हा काही सरदार सोडून गेले होते. कमकुवत झालेली स्थिती होती आणि मग गुजरातच्या नवाबाला खात्री होती की आपण हा किल्ला असा चुटकीसरशी, तसं व्हायचं नव्हतं. कित्येक महिने लोटले. तो वेढा हरून बसलेला आहे. किल्ल्यातलं दाणापाणी कमी होत आहे
अशा वेळेला काय करायचं? तर ह्या बायका आणि त्याचे इतर उरले सुरले सरदार हातावर हात बांधून बिलकुल बसलेले नव्हते. त्यांची पण तयारी सुरू होती. ते पण काहीतरी बेत आखत होते. खरं तर चित्तोडच्या किल्ल्यामध्ये त्या काळी जवळजवळ 28च्या वर पाण्याचे स्रोत होते. मोठाच्या मोठा आवार आहे. तिथे छोटी मोठी पिकं, भाजीपाला घेता येत होता. मात्र अशा वेळेला इतके महिने गेल्यानंतर आता हा वेढा सोडणार कसा, सुटायचा कसा, याच्यावर एक चर्चा झाली. आणि मग कर्णावती ही अतिशय चतुर होती, धोरणी होती. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. या हिशोबाने त्यांनी बाबरला राखी पाठवली आणि बहिणीची लाज राखण्यासाठी तो चितोडकडे चालून ये आणि हा जो गुजरातचा सुलतान चालून येतोय त्याला पराभूत कर अशी चिठ्ठी पाठवली. मात्र त्यावेळेला बाबर हा बंगालच्या दिशेने चालला होता. चिठ्ठी मिळाल्यावर त्यांनी विचार केला, तो यायला लागला. मात्र तो येत असताना वाटेतच गुजरातच्या नवाबाची चिठ्ठी बाबरापर्यंत पोचली. त्याला पुन्हा एकदा ऑपरेशन बद्र, जिहाद आणि तू आणि मी, आपली जात धर्म कोणता, आपण कोणत्या देशातून आलेलो आहोत याची आठवण करून दिली. आतातच बाबराला यायला विलंब झाला. तोपर्यंत थांबणं शक्य नव्हतं, कारण एव्हापर्यंत दमदमे गुजरातच्या या बादशहानी उभारलेले, नवाबाने उभारलेले होते. तोफा सतत आणि सतत किल्ल्यावर आग ओकत होत्या. प्रजेचे प्रचंड हाल केलेले गेले होते. वरून दिसत होतं की खालती माणसांना कापून जवळजवळ 30,000च्या वर तिथली माणसं कापून गेली. कित्येकाने तिथली खेडी सोडून गेली आणि असे डोंगरच्या डोंगर त्यांच्या मुंडक्यांचे रचलेले होते. आगी जिकडे तिकडे लागलेल्या दिसत होत्या. सगळी आसपासची गावं उद्ध्वस्त केलेली होती. हे सगळं कर्णावती आणि अर्थातच जवाहरबाई आणि रूपकवर आणि सगळे इतर सरदार बघत होते. त्यांनी अतिशय छान बेत आखला. त्याच्यापैकी त्यांचा जो विक्रमादित्य आणि दुसरा एक छोटा राजकुमार होता, त्यांना पन्नादाई बरोबर एका गुप्त मार्गाने किल्ल्याच्या बाहेर सुरक्षितपणे पाठवून दिलं. आता रूपकुवर आणि कर्णावती यांनी सगळ्या तिथल्या लोकांना एकत्र केलं. पुरुषांनी केसरिया सजवला, म्हणजेच केशरी गंध लावणं, केशरी साका जो आहे तो, आणि ड्रेस घालणं आणि मरेपर्यंत जुळण्याची शपथ घेणं. याच वेळेला ज्या म्हाताऱ्या बायका होत्या किंवा अतिशय लहान बालिका होत्या, त्या सगळ्यांनी मिळून सती जायचा किंवा जोहार करायचा निर्णय घेतला. हा चितोडचा दुसरा जोहार. पहिला जोहार पद्मिनीचा, दुसरा जोहार यांचा. आणि जवळजवळ राणी रूपकुवर, कर्णावती आणि तिच्याबरोबर 13,000 स्त्रिया यांनी सचैत स्नान केलं. जडजवाहीर जे काय होतं ते अंगावर चढवलं, शृंगार केला. आपल्या लहान लहान बाळकांना असं त्यांनी छातीशी कवटाळलं, कोणी मांडीवर घेतलं आणि जोहारामध्ये उड्या घेतल्या. हा जो जोहार होता त्याच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या. त्याचं तेज होतं, त्याचा उजेड होता, तो सर्वत्र पसरला. आणि गुजरातचा नवाब हे सगळं खालून बघत होता. तो म्हणाला, आता आपलं काम झालं असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा किल्ल्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. या वेळेला मात्र दरवेळेसारखा प्रतिकार करत नव्हतं कोणीही. दरवाजे आपोआप उघडले गेले. या नवाबाला वाटलं की अरे वा, आता आपला सगळा मार्ग मोकळा झाला. मात्र तसं व्हायचं नव्हतं. ही जवाहरबाई होती, तिने तोपर्यंत या मधल्या काळामध्ये तिथल्या ज्या ज्या स्त्रिया लढू शकणाऱ्या होत्या त्या सगळ्यांना एकत्र केलं होतं. त्यांच्याकडे तलवार होता, खंजीर होता. रातोरात काही गुप्त मार्गाने बाहेर जाऊन शस्त्र गोळा केलेली होती. ज्याला त्या वेळेला जी शक्य शस्त्र होती ती सगळी ह्या बायकांनी शिकवली होती. युद्धाला उत्सुक झालेल्या होत्या आणि मरायचं तर आहेच असं म्हणण्यापेक्षा किंवा त्याच्या हाती पडण्यापेक्षा मारिता मारिता मरितो झुंजेनं असं जणू त्यांनी ठरवलं. आत गाफील असणारी, अल्लाह अकबरच्या घोषणा देत घुसणारी गुजरातच्या नवाबाची फौज, गाफील फौज, ती आयती यांच्या हाती सापडली. सपासप वार, बाण, सगळे युद्ध सगळं तुटून पडले. त्यांना आत किल्ल्यात येऊ दिलं, घेरलं गेलं आणि अक्षरशः कत्तल सुरू झाली. रक्ताचे पाट वाहिले. काही जण पळत सुटले, धावत सुटले, काही जण तिथेच कोसळले. असं करता करता जवाहरबाई आणि तिच्याबरोबरच्या असंख्य स्त्रिया, त्या सगळ्यांनी ह्या गुजरातच्या नवाबाला चांगला धडा शिकवला. जे पळत होते त्यांचा पाठलाग केला. जोपर्यंत शक्य होतं तोपर्यंत लढत राहिल्या. आणि ज्या क्षणी त्यांना वाटलं की आता आपण पकडले जाणार किंवा जखमी झालेले आहेत, अशा वेळेला त्यांनी स्वतःच्या छातीत सुरा भोसकून घेतला, तलवार भोसकून घेतली आणि अर्थातच आपलं जीवन संपवलं. असा हा अभूतपूर्व जोहार.
मला असं वाटतं आहे की आपल्यासमोर जेव्हा संकट येतं ना, तेव्हा आपल्यासमोर हे 3 पर्याय असतात, जसे ह्यांच्यासमोर होते. एक तर गुजरातच्या नवाबाला शरण जाणं आणि मग त्याच्या हराममध्ये दाखल होणं, किंवा तो विकला, तो विकेल, गुलाम करेल, किंवा आणखीन काही. तुम्हाला तर माहिती आहे, रेप, बलात्कार अगदी कॉमन त्या काळामध्ये केले जात असत. हिंदू बायकांची स्थिती अतिशय काय म्हणूया दयनीय करून टाकली जात असे. हा एक पर्याय, अगदी शांतपणे जे येईल ते भोगायचं. 2, या राणी कर्णावतीसारखं आपल्या आगीमध्ये आपली समिधा द्यायची. जे गरजेचं असतं, राजपूत, स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वदेश, चितोडचा सन्मान, भारत मातेचा सन्मान, स्त्रीत्वाचा सन्मान यासाठी. किंवा जवाहरबाईसारखं शस्त्र उचलायचं आणि आता तर शत्रूवर तुटून पडायचं. मला असं वाटतं आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार आपल्याला निर्णय घेतो. खरं बघायला गेलं तर काही वेळेला वेगवेगळे निर्णय वेगवेगळ्या परिस्थितीत घ्यावेही लागतात. पण मला असं वाटतं आज अशी स्थिती आहे की आपण जवाहरबाईचं अनुकरण केलं पाहिजे. दरवेळेला लढाईची वेळ येईलच असं नाही, पण अगदी साध्या साध्या आपल्या आयुष्यात अगदी छोटे छोटे लढे आपण देत असतो. उदाहरणार्थ सध्या मी असाच एक न्यायासाठी लढा देते आणि मी पण आत्मोत्सर्ग ज्याला म्हणतात, म्हणजे स्वतःला संपवून घेणं, हा पर्याय नाही निवडणार. माझ्यावर ज्या लोकांमुळे संकट आले त्यांना शरण नाही जाणार, तर जवाहरबाईसारखे लढत राहणार, असा मी केलेला निर्णय. मला असं वाटतं तुमच्यापैकी प्रत्येकाने जेव्हा हा निर्णय कराल, मग ती लाचखोरी असेल, भ्रष्टाचार असेल, किंवा न्याय पायमल्ली तुडवला जातोय असं दिसेल, तुम्ही किंवा तुमच्यासारख्या इतर स्त्रियांवर किंवा आणखीन कोणावर, गरिबांवर, अनाथांवर, अपंगांवर अन्याय केला आहे असं दिसत असेल, तेव्हा तुम्हाला आणि मला प्रत्येकीला गरज आहे जवाहरबाई व्हायची. तेव्हा चला तर मग गोष्ट तुम्ही ऐका, इतरांना शेअर करा, खास करून नवीन पिढीपर्यंत पोचवा, म्हणजे त्यांना कळेल की पूर्वीच्या भारतीय स्त्रिया कशा होत्या, त्या कशा लढल्या. अर्थातच माझं येणारं जे पुस्तक आहे औ फिर से दिया जलाय किंवा दीप जलाय, त्याच्यामधल्या अज्ञात वीरांगना हा जो भाग 3 येणार आहे, त्याच्यामधली ही कथा आहे. आता पुस्तक मार्केटमध्ये यायला वेळ लागेल, पण म्हणणं त्याच्यातल्या अशा रोमांचकारी गोष्टी तुमच्या मी जरूर भेटीला घेऊन येईन. तेव्हा विनंती आहे, तुम्ही ऐका, तरुणांपर्यंत पोचवा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अजूनही सबस्क्राईब करा, इतरांना सांगा आणि भारत मातेचा मान सन्मान, स्वधर्म आणि स्वदेश यासाठी मरे मरे तो झुंजेन अशी शपथ घ्यायला कटिबद्ध व्हा. नमस्कार.